नमस्कार. मराठीयन्स किचनमध्ये आज आपण 1 कप रवा आणि बटाट्यापासून कुरकुरीत आणि चवदार नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. हा नाश्ता कुरकुरीत तर होतो, पण झटपटही तयार होतो आणि खायलाही खूप मस्त लागतो. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सगळ्यात आधी मी इथे गॅसवर पॅन तापायला ठेवला आहे. त्यामध्ये 1 पळी तेल टाकले. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा इथे मी तीळ टाकलेत. आता हे तिन्ही वस्तू या तेलामध्ये थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत. अगदी हलकंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. त्या पण यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 कप पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा आपल्याला इथे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि पाव चमचा यामध्ये मिरेपूड टाकायची आहे. मिरेपूड टाकल्यामुळे या पदार्थाला खूप छान चव येते. आणि आता हे सगळे यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी 1 कप बारीक रवा घेतला आहे. आता हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये थोडा करत टाकायचा आहे आणि एकीकडे हलवायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या तयार होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला आता हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रवा यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटात हा रवा यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन पूर्ण पाणी यामध्ये शोषलं जातं. आता हे बऱ्यापैकी शिजलं गेलं आहे, तुम्ही पाहू शकता. याच्या गुठळ्याही काही राहिल्या नाही आहेत. आता या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनिटे हे असंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटे आता झालेली आहेत. यावरचं झाकण काढले आणि आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. अजून पण हे बऱ्यापैकी गरमच आहे. थोडंसं आपल्याला अजून याला कोमटसर करून घ्यायचं आहे. खूप पण गार करून घ्यायचं नाही आहे. थोडंसं आपल्याला इथे हे गरमच हवं आहे. आता हे ताटामध्ये पसरवत थोडंसं कोमटसर गार करून घ्यायचं आहे. इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेत. बटाटे उकडवून ते थोडेसे गार करून मग फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवले होते. आता हे बटाटे आपल्याला किसणीने यामध्ये किसून टाकायचे. किसून टाकल्यामुळे हा पदार्थ एकदम कुरकुरीत होतो. दोन्ही बटाटे आता यामध्ये किसून झालेले आहेत. यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा किसलेला बटाटा यामध्ये एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला नाश्ता हा एकदम कुरकुरीत होईल. आता इथे हे एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यावर मी आता 1 चमचा तेल टाकते आहे आणि परत एकदा थोडंसं मळून घेते आहे. आता हे पीठ एकदम व्यवस्थित तयार आहे. यातलाच आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर गोल आकारात वळवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही हे बनवू शकता. आणि आणखी एक मी पद्धत तुम्हाला दाखवते आहे. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला पोळपाटावर रोल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने याला रोलचा आकार द्यायचा आहे. आणि याला आता सुरीने कट देऊन घ्यायचेत. तुम्हाला जितका आकार पाहिजे असेल त्याचा तेवढ्या आकारात तुम्ही याला कट देऊन घेऊ शकता. एका वेळेस भरपूर प्रमाणात हे आपल्याला तयार करून घेता येतात. आणि आता यालाच आपल्याला हातानेच आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे रोल आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीही वेगळ्या आकारामध्ये याला करून घेऊ शकता. मी इथे अशा पद्धतीचे हे छोटे छोटे रोल तयार करून घेतलेत. आता हे तयार रोल मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे रोल तयार करून घ्यायचे. आता इथे मी गॅसवर कढईत तेल तापवून घेतले. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला हे सगळे रोल सोडायचेत. एका वेळेस आपण भरपूर प्रमाणात हे रोल
तळू शकतो। या तेलावरचे बुडबुडे कमी झाले की गॅस मध्यम आचेवर करायचा आहे आणि याची दुसरी साईडही व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता सोनेरी कलरवर हे रोल्स एकदम मस्त तळून तयार आहेत। खूप झटपट होणारा नाश्ता आहे। तुम्ही सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेला हा नाश्ता बनवू शकता। आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरेही रोल्स तळून घ्यायचे। अशा पद्धतीने हे रोल्स तळून तयार आहेत। तुम्ही पाहू शकता एकसारखा कलर याचा आलेला आहे। हा नाश्ता तुम्ही हिरवी चटणी आणि सॉस बरोबर खाऊ शकता। अशा पद्धतीने तयार आहे खमंग कुरकुरीत नाश्ता। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा।